राम राम मंडळी, विजया व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजचा बघा दिवस इकडे माझी सुरुवातच मी इकडे केलेली आहे, म्हणजे व्हिडिओची सुरुवात मी केलेली आहे स्वयंपाकापासून। तर इकडे माझा स्वयंपाक बनवायला चालू होता। तर सर्वात आधी म्हणलं चपात्या बनवून घ्याव्या आणि नंतर भाजी बनवायची होती, कारण चपात्या एकदा झाल्या ना की लगेच भाजी केली की जेवण म्हणजे जेवणारे लगेच जेवतात। आणि तसं बी म्हणायला गेलं तरी कोणी गरमागरम लवकर आमच्यात जेवतच नाही। त्याच्यामुळे काय भाजी आधी केली काय आणि चपात्या आधी केल्या काय, दोन्ही सारखंच। त्याच्यामुळे आधी चपात्या करून घेतल्या आणि नंतर म्हणजे सध्या भाजीला काहीच नव्हतं बघा। आता आठवड्याचा जो भाजीपाला आणला होता तर तो सगळा भाजीपाला संपला होता, म्हणून म्हणलं ज्यावेळेस आज शनिवार होता आणि शनिवारी आमच्या गावचा बाजार भरतो, मग म्हणलं तोपर्यंत चपात्या करून घ्याव्या आणि भाजीला जे काही आणतील मग त्याच्यातून जी भाजी करायची ती भाजी पुन्हा नंतर बनवावी। तर मग इकडं माझ्या चपात्या चालू होत्या। आणि बघायला गेलं तर का नाही, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये का नाही खूप अडचणी खूप चढउतार असतात बरं का। आणि कोण कोणासाठी किती करतं, कोण हे प्रत्येकालाच माहीत असतं, पण लोक काय करतात, आपण त्यांच्यासाठी काय काय चांगलं केलेलं आहे का नाही तर ते सगळ्या चांगल्या गोष्टी विसरून जातात। आणि आपण हजार गोष्टी त्यांच्यासाठी चांगल्या केल्या का नाही आणि फक्त हजारातली एक गोष्ट फक्त वाईट केली का नाही तर लोक ती वाईट गोष्ट लक्षात ठेवतात आणि ते हजार चांगली जी कामं असतात ना तर ती चांगली कामं विसरून जातात। अशा प्रकारची ही लोक असतात। आणि काही जणांचं तर कसं असतं, स्वतःच्या ज्या काही इच्छा पूर्ण करायच्या असतात तर त्या इच्छा पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे दुसऱ्याच्या माथ्यावर खापर फोडायचं आणि त्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या, अशा बऱ्याच जणांना सवयी असतात बरं का। आणि त्या सवयी का नाही म्हणजे तुम्हाला आत्ता त्या सवयीचं फळ मिळत नाही, पण वेळ आली ना त्या सवयीचं त्या लोकांना फळ हे मिळतच असतं। त्यामुळे कधीच कोणाचा वाईट विचार करायचा नाही, कधीच कोणाबद्दल वाईट मनामध्ये आणायचं नाही। बघा, प्रत्येकाला का नाही ज्याच्या त्याच्या कर्मानुसार जे काही मिळतं, कोणाला चांगलं मिळतं, कोणाच्या बाबतीत वाईट मिळतं, कोणाला लवकर मिळतं, कोणाला उशिरा मिळतं। पण बऱ्याच आजकालच्या ह्या जमान्यात कसं आहे की नाही, तुझं माझं म्हणजे एकमेकांची तरक्की झालेली, एकमेक जरा पुढे गेलेले आजकालच्या जमान्यात काय बघवत नाही। आणि त्याच्यामुळे वेगवेगळी वाईट साईट कृत्य लोक करायला जातात। पण ती वाईट साईट कृत्य केलेली का नाही तुम्हाला का नाही याच जन्मात म्हणजे जे लोक करतात का नाही त्यांना लोकांना याच जन्मात ते फेडायचे असतात। त्याच्यामुळे ना कोणाबद्दल काही वाईट विचार करायचे नाहीत, कोणाबद्दल काही म्हणजे वाईट मनामध्ये आणायचं नाही। कसं असतं का नाही बघा, प्रगती करणारा माणूस हा कधीच कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस हा कधीच पुढे जात नाही आणि त्याची प्रगतीही होत नाही। मग भले तुम्ही कितीही देवधर्म करा, कितीही पूजापाठ करा, पण तुम्ही एकीकडे पूजापाठ खूप करता आणि एकीकडे जर मनामध्ये असं वाईट साईट वेगवेगळी काहीही काळं बेरं करून लोकांच्या म्हणजे घरात वाटोळं करतात, तर ती म्हणजे कुठवर चांगला आहे बरं। मला नेमकं म्हणजे बोलावंच नेमकं काय हेच समजत नाही अशा लोकांसाठी। काही लोक अशा प्रकारचे असतात, त्याच्यामुळे आपण आपल्या संसारात आपल्या परिवारामध्ये आहे त्याच्यात समाधानी राहायचं। भलेही तुम्ही खूप मोठे नाहीत, भलेही तुमचं घर खूप मोठं नाही, म्हणजे बारकंच छोटंसंच घर आहे, साधंच घर आहे, पण तुम्ही त्या घरामध्ये किती समाधानी आहे ह्याला महत्त्व आहे। तुम्ही काचासारख्या घरामध्ये राहतात म्हणजे काय तुम्ही खूप मोठे झालात असं नाही, आणि आम्ही लहान घरात राहतो म्हणजे आमच्यात खूप कमीपणा आहे का असं नाही। बघा, ज्याच्या त्याच्यानुसार ज्याच्या त्याला मिळत असतं। पण काही लोकांना ना दुसऱ्यांना खूप हिनवायची सवय असते, पण ते हिनवलेली सवय ना कधी देव त्याला स्वतःलाच देत असतो। जो म्हणजे दुसऱ्याला तुम्ही ज्याप्रमाणे हिनवतात ना तर तेच तुमच्या नशिबाला येत असतं। त्याच्यामुळे कधीच कोणाला असं वाईट साईट बोलायचं नाही। आता इकडं काय आज ताक बनवलं होतं, त्याच्यामुळे लोणी पण भरपूर निघालं होतं आणि इकडं भांडे पण भरपूर असे पडले होते, शुक्रवारच्या पूजेचे पडलेले होते आणि स्वयंपाक झाला, सगळं काही काम झालं। आणि इकडं मग आता भांडे गोळा करून ठेवले, आधी चला म्हणलं कपडे धुवावे। मग कपडे धुवायच्या आधी बघा, आज मिरच्याचं रोप जर थोडं म्हणजे राहिलेलं होतं तर ते मिरच्याचं रोप पण आज शेताकडे जाऊन लावायचं होतं। मग आज शेताकडे जायचं होतं, त्याच्यामुळे काय आज दुकानाला सुट्टी, आज दुकानच मला उघडायचं नव्हतं। कारण बघा, घरचं पण काम आपल्याला यायलाच पाहिजे,
म्हणजे दुकानाकडे पण गेल्यानंतर घरची म्हणा कामं, काही शेतातली कामं असल्यास ती पण आपल्याला यायलाच पाहिजे. आता मला काही बरंच काही शेतातलं येत नाही, पण जे काही येते का नाही ती मी करू लागत असते बरं का. तर मग आज बायकांना सुट्टी होती, आज बाया नव्हत्या शेतामध्ये, त्याच्यामुळे मग मी गेले होते ह्या दोघांना मदत करण्यासाठी. मग त्याआधी जाण्याआधी मी काय केलं, देवाला नैवेद्य दाखवला. आणि ही इकडे बघा आमची गाय दररोज वाट बघतच असते, तिला माहीत असते देवाला नैवेद्य दाखवला की मला घास देतात म्हणजे देतात. मग घासासाठी ही अशी वाट बघत असते बरं का. आणि खरंच दररोज गाईला घास दाखवलेला चांगलाच असतो, कारण 33 कोटी देवांचा वास गाईमध्ये असतो. आणि गावरान गाय म्हणल्यावर तर खूपच चांगलं. घरातली सगळी कामं आवरून मला 12-12:30 वाजले सगळं काम व्हायला. आणि मग काय बघा, आत्ता निघाले मी इकडं शेताकडं. आता मला हे एकच कळत नाही की नेमका उन्हाळा आहे का हा पावसाळा आहे, कारण ऊन इतकं कडाक्याचं आहे का नाही की असं वाटत आहे पावसाळा चालू आहे. खरंच दररोज शेतामध्ये काम करणाऱ्या ताई ज्या असतात का नाही, खरंच त्या कशा शेतामध्ये काम करत असतात मला कळत नाही बरं का. कारण ऊन इतकं आहे का नाही, इतकं प्रचंड ऊन आहे का नाही, त्या उन्हामध्ये असं बाहेरसुद्धा म्हणजे निघावंसं वाटत नाही, इतकं ऊन इकडं आमच्या इकडं पडायला म्हणजे पडलेलं आहे बरं का. आता खूप ठिकाणी पाऊस आहे, तुमच्या इकडं पाऊस आहे का नाही सांगा बरं मला कमेंटमध्ये. आमच्या इकडे तर काही पाऊस नाही. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसायलाच असेल की कसलं कडाक्याचं ऊन इथं पडलेलं आहे. आणि ह्या कडाक्याच्या उन्हामध्ये आमच्या इकडे चालू आहेत मिरच्या लावायला. आता मिरच्या पण लावणं गरजेचंच आहे, कारण आपल्याला का नाही शेत आपलं म्हणजे जागा असल्यामुळे का नाही घरच्या घरी मिरच्या खाण्यासाठी होतात. आणि घरच्या घरी म्हणजे सगळ्यांनाच मिरच्या देण्यासाठी होतात. लाल तिखट म्हणा, त्याचबरोबर हिरवी मिरची खाण्यात येते. आणि काळं तिखट लाल तिखट आपल्याला बनवायला पण येतं. त्याच्यामुळे का नाही ही मेहनत तर घ्यावीच लागते. मग ह्यांचं थोडं चालला होता आराम, कारण ह्यांनी खूप थकले होते बरं का. प्रत्येक मिरच्याचं रोप लावण्यागरज ती कुदळीनं खांदल्यामुळं का नाही, त्याच्यामुळे यांनी इथं झाडाच्या सावलीत बसून आम्हाला ह्यांचं थोडंसं सांगायला चालू होतं. म्हणजे इकडं लावा तिकडं पाणी होता असं चालू होतं त्यांचं सांगायला बरं. आणि मी शेतात जाताना बघा घालण्यासाठी शर्ट नेला नव्हता, ना कानाला बांधायला काही नेलं नव्हतं, तसंच गेले होते. कारण मी जाताना थोडंसं म्हणजे वाटलं नाही की एवढं ऊन लागेल म्हणून. आणि शेतात गेल्यावर इतकं ऊन लागत होतं, पण जाऊ द्या म्हणलं थोड्या वेळचं काम आहे. इकडं आईचं चालू होतं रोपं लावायला, त्यांचं चालू होतं कुदळीनं उकरून द्यायला, आणि माझं चालू होतं ह्या म्हणजे पाणी घालायला. म्हणजे प्रत्येक जी रोप आहे त्याला चूळ द्यायला चालू होती. म्हणजे आता आमच्या इकडं चूळ द्यायची म्हणतात बरं का. तर इकडं माझं चालू होतं प्रत्येक रोपाला असं पाणी द्यायला, कारण ती रोप चिटकूचपर्यंत का नाही त्याला जरा पाणी लागतं. आणि आता ज्यावेळेस रात्रीची म्हणजे पहाटे आमच्या इकडं 5 वाजता लाईट येते, ज्यावेळेस पहाटे लाईट येते का नाही तर त्यावेळेस पाणी हे देतील. मग ओलं रान झालं की मग छान व्यवस्थित इकडं मिरच्याचे रोपं पण चिटकतात. मग अशा प्रकारे इकडं चालू होतं. आता बघा शेतातलं प्रत्येक काम हे बायका लावूनच म्हणजे बाया लावूनच केलं जातं. पण कधीतरी असं जे आपल्याला जमतं काम तर ते करण्यासाठी कधीतरी मी जाते. मग त्याच्यामुळं आज शेताकडेच गेले होते. जास्त काय नाही, थोडा वेळ काम केलं आणि नंतर मग काय थोडं म्हणजे जास्त ऊन लागत होतं म्हणून थोडंसं सावलीला इकडं बसलो. चला म्हणजे थोडासा आराम करावा इकडं जरा सावलीमध्ये, कारण ऊन इतकं लागत होतं का नाही असं वाटत होतं सावलीत झाडाखाली निवांत बसावं. आणि ह्या दोघांचं कसं होतं म्हणजे आईचं आणि ह्यांचं कसं होतं, ह्यांना कामाच्या पुढं काय भूक लागत नव्हती. आणि आपल्याला कसं म्हणजे मला कसं 12 वाजले की लई उपवास सोडायची सवय आहे. आणि ह्यांना कसं आहे 2-3 वाजले तरी पण ह्यांना भूक लागत नाही, कारण ह्यांना 2च्या नंतर 3च्या नंतरच उपवास सोडायची सवय आहे. मग काय, आणि कसं एकटी जेवावं तर एकटीला काय घास जात नाही, त्याच्यामुळं सगळे सोबत असले का नाही तर जेवण पण जातं. मग ह्यांचं मला चालू होतं की तू रोप आणताना कशी आणलीस, रोप ह्याच्यातून पडली निष्ठली म्हणून त्यांचं चालू होतं. मग आता काय जेवढी होती तेवढे 3 ट्रे लावले. आणि जे राहिले जे होते का नाही, आणखीन घरी एक होतं म्हणजे घरी 2 होते, हे 2 म्हणजे की आणखीन 4 राहिले होते. मग ह्यांनी म्हणले आता जाऊ घरी जेवण करू, तोपर्यंत ह्याला थोडंसं पाणी मारून घेऊ, कारण ऊन इतकं होतं की सुकवून जाऊ पण शकतात रोपं. म्हणून ह्यांचं इकडं चालू होतं रोपांना पाणी जरा थोडंसं पाणी ओततो म्हणले. मग राहिलेलं तेवढं त्यांनी पाणी ओतून घेतलं. आणि मग आता निघालो आम्ही घरी जेवण्यासाठी. आणि असं त्या शनिवार पण होता त्यांचा. आणि बघा
बायकांना शेतामध्ये आता आमचं महिना म्हणजे खूप 10-15 दिवस झालं बायका चालू आहेत मग आमच्यात ऊसाला. ऊस खुरपणी झाली तरी पण ऊसात आणखीन तेवढंच गवत आलं आणि इकडं मूगसुद्धा आणखीन खुरपायला आला. आता हे एकच भला मोठा प्रश्न आहे की शेतकऱ्यानं नेमकं करावं तरी काय. बघा जेवढं ना खुरपणी पेरणी जे काही खाद बी फवारणी आहे का नाही ह्याला इतका प्रचंड पैसा लागायला आहे का नाही आणि ती पीक तेवढ्याच निघत नाही. पीक निघायच्या टायमाला भाव कमी होतो असं शेतकऱ्याचं चालू आहे बरं का. म्हणजे नेमका शेतकऱ्याने पैसा घालावा तरी किती पैसा द्यावा तरी किती हा प्रश्न आहे. आणि नंतर निघतं तरी काय त्याच्यात बघा. मग काय घरी आलो जेवायला घेतलं शनिवार चैतूचे आले होते मित्र. कस काय होय काय सोमवारी सोमवार बस का द्यायचं तुला द्यायचं का बस.